तेव्हा स्वतःहून याल तेव्हा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी अनुभवाल. वो गली कौन सी है जो प्रेम की है? हे गाईज, मी हिमांशू तुमचं स्वागत करतो माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. आणि गाईज आता आपला आज तिसरा दिवस आहे मथुरामधला. आणि आज आपण रूम आपला चेकआउट आहे, रूम आपण खाली करून आता आपण निघालोय. आणि आज आपले जे कालचे जे दोन गोष्टी राहिल्या होत्या मथुरामधल्या, एक म्हणजे कंस किल्ला आणि दुसरं म्हणजे राधा राणींचा जिथं ज्या ठिकाणी जन्म झाला तो एक ठिकाण. हे दोन तीन ठिकाणं जे आहेत ते आपण करून आता पुढे निघणार आहे. एकतर आज आपण नंदगावला जाऊ, नाहीतर मग आज आपण जाऊ बरसानाला. तर हे दोन ठिकाणं आहेत आणि नंतर मग पुढच्या गोष्टी आपल्या तिकडनं स्टार्ट होतील. आता तर निघालोय रूम मधनं. चेकआउट निघाल आणि आनंद चेकआउट वगैरेच करते. ते चेकआउट वगैरे झालं का आपण इथनं निघू, काहीतरी खाऊ आणि मग पुढे प्रवासाला निघू. काहीच आता आपण चाललोय रावळ गावाला, जिकडे राधा राणींचा जन्म झाला त्या ठिकाणी आता आपण चाललोय. तो तुम्ही बघताय आपण आता ऑटो केलेली आहे इथनं मथुराच्या बस स्टॉपच्या इथनं आपल्याला 50-50 रुपये सवारी घेतात. ते आपल्याला सोडतील आता रावळ गावात. मग आपण तिथनं राधा राणीचं दर्शन घेऊन आपण परत येऊ इकडे मथुरामध्ये. आणि मथुरामध्ये जे आपण आपला काल कंस किल्ला राहिलेला होता तो आज आपण पूर्ण करून आपण निघणार आहोत आज बरसानाला. तो चला आता आपण गाडीतच आहे, तो निघालोय. आणि तुम्ही बाहेरचा क्लायमेट बघताय, खूप भारी क्लायमेट आहे आजचा. कारण की सकाळी पहाटे पाऊस पडला मथुरामध्ये, जरासा पडून गेला. तो क्लायमेट भारी आहे आजचा. गाईज बघा, आता आपण आहोत रावलमध्ये, जिथे राधा राणीचा जन्म झाला त्या ठिकाणी. हे बघा, हे एंट्रन्स आहे आणि आता आपण इथनं आतमध्ये चाललोय. या सगळ्या गोष्टी खूप आधीपासूनचे हा झाड आहे ते, हा बघा. आरती नाही गाईच, अजून गाभारा उघडलेला नाही देवीचा. बघा, राधा राणीचा अजून गाभारा उघडलेला नाहीये. ते उघडल्याच्या नंतर सर्वांचे दर्शन होतील, तोपर्यंत आपण वाट बघू. बघा, हे राधा राणीचं मंदिर आहे हे. आणि इकडं अजून ते कपाट उघडलेलं नाहीये खाली. आणि तुम्ही क्लायमेट बघताय, हे बघा भाई, काय वेगळीच देतात ह्या सगळ्या गोष्टी. खरंच खूप भारी वाटतंय, खूप भारी. तुम्हाला कॅमेऱ्यातनं तेवढं चांगलं दिसतंय नाही दिसतंय माहित नाही, पण डोळ्यांनी बघायला खरंच खूप भारी आहेत या सगळ्या गोष्टी. गाईच, लोक येतात मथुरेला येऊन फक्त मथुराच फिरतात. मथुरेमधले जिथं श्रीकृष्णांचा जन्म झाला ते बघतात, कंस किल्ला बघतात, किंवा अजून काही गोष्टी बघत असतील लोक. पण हे जे आजूच्या गावांमध्ये ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ते लोक मिस करतात. म्हणजे आता आपण आलो आहोत जिथं राधा राणींचा जन्म झाला. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या ठिकाणी कोणी जास्त येत नाही किंवा जास्त कोणी बघायला येत नाही. तर ह्या गोष्टी लोकांनी बघितल्या पाहिजेत. किंवा ह्या गोष्टी बघा, पोपटवर म्हणजे इकडे गाड्यांचा वगैरे ह्या सगळ्या गोष्टींचा आवाज कमी, पण पशु पक्ष्यांचा आवाज जास्त या ठिकाणी येतोय. खरंच या गोष्टी जगल्या पाहिजेत प्रत्येकाने. हेच आता आपल्याला राधा राणीचं दर्शन होईल. आणि गाईज, आता आपलं फायनली दर्शन झालेलं आहे आणि आता आपण आहोत तळ्याच्या किनाऱ्यावरती.
हा बघा, हाच तो तळाव आहे आणि निवांत ह्या तळ्याचा आनंद घेत तळ्याच्या किनाऱ्यावरती बसलोय. थोड्या वेळातच निघू आपण, कारण की आपल्याला अजून कंस किल्ला बघायचा आहे, बरसाण्याला निघायचं आहे. सो इथे थोडा टाइम घालून मग आपण इथनं निघू. एकदम सुकून, शांतता, शब्दात व्यक्त नाही होणार अशा फिलिंग्स आहेत इथे. आणि हे मी सांगून किंवा हे तुम्ही ब्लॉग बघून तुम्हाला कळणार नाही, तर तुम्ही या ठिकाणी जेव्हा स्वतःहून याल तेव्हा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी अनुभवाल. मी किती सांगितलं तरी पण मी माझ्या फिलिंग्स तुम्हाला सांगू नाही शकत, शब्दात नाही सांगू शकत. ज्या मनातनं फिलिंग्स येतात त्या वेगळ्या असतात. हाय करो, हाय आपका नाम बताओ. काहीच आता आपण आहोत ह्या वनामध्ये, आणि ह्या वनामध्ये राधा राणींचं बालपण गेलं. जुनं बरसाना पण ह्या वनाला जुना बरसाना पण म्हटलं जातं. आणि हे जे तुम्ही पिंपळाचं झाड बघताय, हे तेव्हापासूनचं पिंपळाचं झाड आहे, ज्या ठिकाणी राधा राणी त्या झाडाखाली बसून खेळायच्या किंवा त्यांचं लहानपण त्यांनी ह्या बागेमध्ये घालवलेलं आहे, ती ही जागा आहे. आणि एवढी शांतता येते की फक्त आणि फक्त पशुपक्ष्यांचाच आवाज येते, आणि मोरांचा पण आवाज येतोय मध्ये मध्ये, पण आत्ता थांबलाय मोरांचा आवाज. मगाशी येत होता. हे एकमेव झाड आहे त्या सगळ्या गोष्टींचं साक्ष देणारं. आणि काहीच आपण परत एकदा निघालो आपल्या मथुरेला. आता आपण गोकुळमध्ये आहे. गोकुळमध्ये हे गाव आहे आणि या गावामध्ये आपण आलो होतो आता. आणि आता आपण चाललोय परत एकदा मथुरेला. जिकडनं निघालो त्याच ठिकाणी आता आपण परत चाललोय, आणि मग तिथनं आपण बघू कंस किल्ल्याला कसं जायचं. चला, आपला परतीचा प्रवास परत एकदा चालू झालेला आहे इकडं. आणि गाईज आता आम्ही आलो आहोत ध्रुवतीला, जिथं ध्रुव देवानी तपश्चर्या केली होती त्यांच्या त्या ठिकाणी आता आपण आलोय. हे बघा, ध्रुवजी महाराज ध्रुवतीला, प्राचीन मधुवन. आता आम्ही आलो या ठिकाणी, आणि ही तुम्ही बाजूला बघताय ही यमुना नदी आहे. आणि पहिला आपण इकडे जाऊ ध्रुवतीला, आणि त्याच्यानंतर आपण पुढे कंस किल्ल्याला जाऊ. मी कालपासून आपला कंस किल्ला सांगतो, पण कंस किल्ला अजून काय दाखवला नाही ब्लॉग मध्ये. आज नक्की दाखवेन गाईच. आता आपण आलोय, नाही सर आतमध्ये इथेच काय झालं पाहिजे. खूप प्राचीन प्राचीन वास्तू आहे ही बघा. गली कौन सी है बताओ वकील साहब, वो गली कौन सी है जो प्रेम की है? मथुरा की गली. हैं? मथुरा की गली, वृंदावन। न मथुरा की न वृंदावन की ये गली, ये ये प्रेम गली है। हाँ, प्रेम गली अत सांकरी, हाँ, जहाँ मैंने और समाए एक आवत एक जाते, एक सांस आती है और एक जाती है, दूसरी तो आती नहीं। आईने समझे बेटा। हाँ। आणि गाईज आता फायनली आपण कंस किल्ल्यात आलेलो आहोत, कंस किल्ला बघायला. हा बघा, हा आहे कंस किल्ला. इकडं कंस राहायचा तो हा किल्ला आहे. आणि या कंस किल्ल्याच्या वरचा नजारा बघा. यो देखिए, ही यमुना नदी, आणि यमुना नदीच्या तीरावर असलेला हा कंस किल्ला. आणि आता आपण आहोत कंस किल्ल्यावर. आता आपण बघू कंस किल्ला, आणि मग आपण इथनं निघू, कारण की आपले मथुरा आता फायनली सगळ्या गोष्टी कंप्लीट झाल्यात मथुऱ्यामधल्या. ऑलमोस्ट सगळे आपण जे आपण लिस्ट काढली होती मथुरामध्ये काय काय बघण्यासारखं आहे ते सगळं आपण बघून झालेलं आहे. आणि आता आपण पुढच्या प्रवासाला थोड्या वेळात इथनं निघू. हे बघा,
आता आम्ही कंस किल्ला करून निघालो आणि आता जाता जाता आम्हाला रस्त्यात ते लस्सीचा ठेला दिसला, त्यामुळे आम्ही लस्सी पियाला थांबलोय. कारण की मथुरामध्ये आलो आणि लस्सी नाही पियालो तर मग काय पियालो, त्यामुळे आता लस्सी पितोय आम्ही. आपली लस्सी आलेली आहे बघा कशा प्रकारे लस्सी असते इथे. हे मातीचा मटका आहे, मातीच्या मटक्यामध्ये आपल्याला लस्सी टाकून दिली. आणि गाईज आता आपण फायनली इकडनं निघालो आणि हा तुम्ही समोर बघताय हे आहे मथुरा मधलं हे श्रीकृष्णांचं जन्मभूमी. आणि आपण जेव्हा मथुरामध्ये आपण आलो होतो आणि पहिल्या दिवसापासून आपण जी सुरुवात केली होती ह्याच ठिकाणावरून केली होती जन्मभूमीपासून. आणि आज आपण एंड पण त्याच ठिकाणावरून करतोय कारण की आपण सगळं फिरत 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 परत त्याच ठिकाणी आलोय, श्रीकृष्ण जन्मभूमीच्या ठिकाणी. हे बघा याच ठिकाणावर आपण प्रवास केला होता, तुम्ही मागच्या ब्लॉग मध्ये बघितला असाल. आणि आज आपण एंड पण मथुरा मधला, आपण आता मथुरा सोडून आपण आता नंदगाव बरसाना या ठिकाणी जाणार आहोत. मथुराचा आपला आजचा दिवस होता आणि आता इथनं आपण मथुरा सोडणार आहे. आपला लास्ट टाइम मथुरा मधला जन्मभूमी पासून होतोय. आता चला आता आपण रूम वरती जातोय, बॅगा घेऊन आपण आता लगेच निघू. आणि गाईज हे बघा हे मथुरा मधले हे जे काही स्पॉट होते ते मी लिस्ट काढली होती, ते सगळे कंप्लीट झाले होते. आणि हे आहे गोकुळ नगरीमधले जे पण स्पॉट आम्हाला बघायचे होते ते. सो हे सगळे आपले आज फायनल झालेले आहेत. आणि आता हे नंदगावला आपण आता जाणार आहोत. नंदगाव, बरसाना, गोवर्धन आणि वृंदावन हे आपले अजून बाकी आहेत. सो हे सगळे अशा प्रकारे मी पर्सनली या सगळ्या गोष्टी काढून ठेवल्यात आणि जसं जसं कम्प्लीट होईल तसं तसं आपण जाणार आहोत तिथे. आणि हे सगळ्या आरती कुठे कधी काय असतं हे त्याचं पूर्ण म्हणजे प्रॉपर सगळ्या गोष्टी करूनच आम्ही निघालो होतो घरातून. आता हे झालेलं आहे आपलं मथुरा आणि गोकुळ आपलं फायनली डन झालेलं आहे. आता बाकीचे हे 4 स्पॉट आपले अजून बाकी आहेत. गाईज आता फायनली आपण चेकआउट करतोय, बॅगा वगैरे घेतलेल्या आहेत आणि चलो थँक्यू भैया, अच्छा लगा आपसे मिलके, राधे राधे. चलो गाईज आपल्या आता परतीचा प्रवास चालू झाला बरसानासाठी. आणि ह्या रूममध्ये आपण ह्या हॉटेलमध्ये आपण राहिलो होतो. मस्त हॉटेल आहे, रूम्स पण चांगले आहेत. आणि 750 रुपयेमध्ये आपण तिघांचं पण 750 रुपये म्हणजे 250 रुपये पर पर्सन या हिशोबाने आपण राहिलो होतो 2 दिवस. चला आता निघालो, आता आपण चाललोय बरसानाला. बघू आता किती वाजता पोहोचतील कारण की आता वाजलेत 3:45. आजचा दिवस आपला अर्धा दिवस तर इकडेच गेला. आता बरसानाला जाऊन आपण बघू, चेक करू काय करायचं, राहायचं, थांबायचं, उद्यापासून सुरुवात करायची की आजच करायची. आणि गाईज आता आपण इकडनं बस पकडले बरसानासाठी. मथुरा स्टेशन वरनं आपण आता इथं जाणार आहे. पुढे आपली 40 रुपये तिकीट आहे पर पर्सन, 40 रुपये. तो मी हेल आणि आनंद दादा आहे. आता आपला बरसानासाठी प्रवास चालू झालाय. आणि गाईज आता आपण गोवर्धनला त्या बसने आपल्याला उतरवलं आणि आता गोवर्धनवरनं आपण दुसरी बस पकडली, एसी बस आहे, ती आपल्याला सोडवल बरसानाला. आता आपण बस चेंज केलेली आहे. आणि गाईज आता फायनली आम्ही बरसानाला पोहोचलो आहे. आणि आता आपण इथं बस स्टॉपला उतरलो. आता इथनं आपण पहिले हॉटेल चेक, पहिले काहीतरी खाऊ कारण की भूक लागले आणि त्यानंतर मग आपण हॉटेल चेक करू पहिले इथले आणि मग इथे राहू, फ्रेश वगैरे होऊ, नंतर मग आपण ठरवू बाहेर पडायचं नाही पडायचं. आणि गाईज आता आपण आहोत बरसानामध्ये. आणि बरसानामध्ये बघताय काल आणि आज होळीचा सण चालू आहे. आणि आता आपण डायरेक्ट रूमच शोधतोय. मथुरामध्ये आणि बरसाना वगैरे ह्या ठिकाणी ह्या लोकांचं आणि हॉर्नचं एक वेगळंच नातं आहे. एकदा दाबून धरली का ते सोडत नाहीत लवकर. तो आता आपण आलोय इथं बरसानाला, रूमच आपण शोधतोय. या अशा बॅगा वगैरे घेऊन आम्ही फिरतोय बघा. रूम 800 रुपये देतोय. या अशा बॅगा वगैरे घेऊन आम्ही आता रूम शोधतोय. रूमच्या शोधात आहे. रूम भेटली का मी तुम्हाला अपडेट देईनच. तोपर्यंत राधे राधे. आणि गाईज आता आपण फायनली रूम वरती बॅगा वगैरे ठेवून फ्रेश वगैरे होऊन आपण आता निघालोय. आता आपण चाललोय राधाराणी जे मंदिर आहे, राधाराणीचा जो महल आहे तिथे चाललोय. आता आपण निघालोय आता बाहेरच. आणि आता इकडे होळी चालू आहे, म्हणजे जवळजवळ 40 दिवस इथं होळी असते. रोज होळी खेळतात इथे. आता होळी चालू आहे
म्हणून व्हाईट शर्ट घातलाय हा. जर आपल्याला पण टाइम भेटला आपण पण जर झालंच शक्य तर आपण पण होळी खेळू. आणि गाईज हे बघा होळीचा माहोल बघा, होळीचा माहोल आहे इकडे सगळा. आणि गाईज आता आपण फायनली पोचलोय राधाराणी महालामध्ये. पायऱ्या बघू शकता, खूप पायऱ्या आहेत, चढायला लागतं, खूप जास्त चढायला लागतं वरती. बघा होळी 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 गाईज, होळी देखो होळी. आता फायनली आपण पोचलो. थोड्याच पायऱ्या राहिल्यात आपल्याला आतमध्ये जायला. बघा गाईस होळी चालू आहे आतमध्ये, मध्ये होळी चालू आहे. आता मी आहे राधाराणीच्या अगदी पुढ्यातच. फक्त हे कपाट ओपन झाल्याच्या नंतर आपल्याला दर्शन होऊन जाईल. राधे राधे. फायनली अंगाला कलर लागलेला आहे आणि नेमका राधा राणीच्या गाभारात आल्याच्या नंतर आपल्याला हा रंग लागलेला आहे. तुम्ही बघू शकता आम्ही सगळेजणच रंगाने रंगलोय. आणि एवढा घाण आहेस ना तू, एवढा घाण आहे. जय राधा राणे, राधे राधे. अशा प्रकारे होळी साजरी केली जाते इथे. अगदी 40 दिवस अशीच साजरी केली जाते होळी इथे. राधे राधे. आता फायनली आपलं दर्शन झालेलं आहे, रंगून झालेलं आहे होळीमध्ये. आणि आता आपण चाललोय रूम वरती जाऊ, अंघोळ वगैरे करू आणि मग आपण जेवायला जाऊ. बाहेरचा दिवस आपला संपलेला आहे. गाईज आता आपलं फायनली जेवण वगैरे झालेलं आहे. जेवायला आलो होतो बाहेर आणि हे समोर बघताय इथं सूर्यवंशी भोजनालय आहे. खूप भारी जेवण भेटतं, एक नंबर जेवण भेटतं. आपण ज्या ठिकाणी थांबलोय त्या ठिकाणाच्या इथून जवळच आहे. आणि आपण जिथं रूम घेतलेली आहे तिथून अगदी हार्डली 5 मिनिटाच्या अंतरावरती राधे राणीचं मंदिर आहे. त्यामुळे सगळं जवळ आहे. चला आता जेवण वगैरे झाले, आता रूमवरतीच जातोय. रूमवरती जाऊन मग झोपूया, कारण की आपल्याला उद्या सकाळी लवकर उठून बाहेर जायचंय सगळे लोकेशन बघायला. सो आजचा ब्लॉग मी इथंच एंड करतोय. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.